नमस्कार मित्रांनो, आज आमच्या वीटभट्टीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि चुलीची पूजा करून नारळ फोडला आणि भट्टी पण पेटवली। शिवने आणि मी चुलीतली लाकडं हलवली। असं अधूनमधून चुलीतली लाकडं हलवली की चुली चांगल्या पेट धरतात। असं पेटलेले चुली बघून ना मला तर मक्याची कणस खायची खूप इच्छा झाली होती। काय पप्पानी पटकन जाऊन शेतातली कणस काढून आणली आणि सोलायला सुरुवात केली। सोलून झाल्यानंतर ती पप्पांनी चुलीत भाजायला टाकलेले आहेत। काय मग मित्रांनो, हे पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी आले असेल ना। इथे कणीस भाजून तयार झालेला आहे आणि शिव बघा किती खुश झालेला आहे। त्याला स्वीट कॉर्न खूप आवडतं। तो तर खूप आनंदी झालाय। आम्ही दोघांनी इथं मस्त कणसावर ताव मारलेला आहे। कणीस खाऊन झालेला आहे। चला आता थोडं कामाला लावूया। ही सगळी लाकडं भट्टीसाठी आणलेली आहेत आणि आम्ही आता ही एक एक चुलीत घालणार आहे। मी लाकूड उचललेलं पाहून शिव पण आलेला आहे मदतीला, पण त्याला काही ते लाकूड उचल नाही म्हणून तो माऊ जवळ पुन्हा गेला। त्याला एवढं मोठं लाकूड उचलत नाही तरी त्याचे किती प्रयत्न चाललेत बघा स्वतःकडे घेण्यासाठी। शिवची अशी मस्ती दिवसभर चालूच असते। एवढ्यावरच काय आमचे साहेब गप्प बसले नाही बघा, पुन्हा गेलेले आहेत। प्रत्येक लाकूड उचलून बघत आहे पण त्याला काही ते लाकूड उचललेलं नाही। शेवटी हार मानली आणि कुदळ घेऊन माती उकरत बसलाय बघा। भट्टीने चांगली पेट धरलेली आहे, त्यामुळे आम्ही आता एक एक लाकूड चुलीमध्ये आत टाकणार आणि बाहेरून विटा लावून पॅक करून घेणार। आमची मम्मा करायला लागली बघा। 8 दिवसात आपली वीट तयार होईल भाजून। आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।